आज सकाळी संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसवणारी एक घटना घडली. ती म्हणजे बारामतीजवळ असणारे एक विमान क्रॅश झालं आणि त्याच्यामध्ये काही लोक मृत्युमुखी पडली. ही बातमी पाहत असतानाच अनेकांना धक्का बसत असताना त्यात आणखी मोठा धक्का होता. ते म्हणजे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचंसुद्धा त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ही अत्यंत दुःखदायक घटना वाटणार आहे. अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर सर्व सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आहेत. आत्ता आपण तळेगाव दाभाडे या परिसरात आपल्यासोबत एक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. काय सांगाल आजची सकाळची जी घटना घडली, आजचा जो काळ दिवस आहे, काय प्रतिक्रिया सांगाल? सर, सकाळी ज्यावेळी 9:30 वाजता अचानक मी आपल्या ग्रुपवरती मेसेज पाहिला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व पुण्याचे पालकमंत्री यांचं एरोप्लेन क्रॅशमध्ये निधन झालेलं आहे. म्हणजे पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. ही फार मोठी म्हणजे धक्का बसला हा, की इतकी मोठी घटना आणि खरंच हे सत्य आहे का, हे मला सगळ्यात मोठा हा प्रश्न पडला. आपण पाहिलं की अजितदादा म्हणजे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर आहे, पुण्याचे पालकमंत्री, पण ते एक धडाडीचे नेतृत्व होते आणि प्रत्येक कुठलाही निर्णय घेताना क्षणाचाही विलंब ते करत नव्हते. आणि ज्यावेळेस आपण पाहतो म्हणजे मला असं वाटतं की हे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे. असा नेता तयार होण्यासाठी फार मोठा काळ जावा लागतो आणि अजित पवार हे खूप चांगले उत्तम असं नेतृत्व करत होते आणि महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी पण आपण म्हणाल तर ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे. सगळ्या बहिणींना भाऊ हरपला असं वाटत आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर त्यांनी कोट्यावधींचा निधी दिलेला होता. महाराष्ट्रात मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या राजकारणातलं म्हणजे हे कधीही न भरून निघणारं नुकसान आहे. नक्कीच. मावळ तालुक्यात सुद्धा याच्यामुळे खूप मोठं नुकसान आहे. नक्कीच सर, मावळ तालुक्याचा आज आपण मावळ तालुक्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला पाहतो आणि हा विकास अजितदादांमुळे शक्य झालेला आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि मावळ तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मावळ तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीची भावना ही आज खूप क्लेशकारक आहे. म्हणजे त्यांना ह्या दुःखातून सावरणं आज तरी शक्य नाही आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या परिवारास ह्या सर्वातून दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती देवो. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या या दुःखामध्ये सहभागी आहे. धन्यवाद.